को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. पाटील साहेब, आता मंत्री येऊन गेलेत, बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली, काय सांगा मला आपल्यासाठी? हेच आरक्षणाच्याच विषयात सगळे सोयऱ्यांच्या बाबतचं मी चर्चा केली की त्यांनी सांगितलं. काल आम्ही बैठक घेतली, शंभूराजे साहेबांचाही फोन आला त्यामध्ये. त्यांनी सांगितलं की किती छाननी झाली, 6-6.5 लाख यांची झाली, थोडी राहिली. बहुतेक ते 2-4 दिवसात तो विषय उरकवण्याचा अंदाज आहे सगळा. सगळ्या सोयऱ्यांच्या छाननीच्या बाबतचा, आलेल्या हरकतीच्या बाबतचा एकूण ते दिसत आहे. त्याच्यात हैदराबादच्या विषयातही त्यांनी सांगितलं की CM साहेब आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याशी बोलले, आम्ही ते तातडीने घेतो, वेळ पडलं तर आमचं एक शिष्टमंडळ तिकडे जाणार आहे. मला जे अपेक्षित होतं की आणखी नोंदी शोधल्या पाहिजेत सगळ्या सोयरीचं, तर ते तर करणंच गरजेचं आहे. पण नोंदी शोधल्या पाहिजे. तर त्यांनी सांगितलं आता तिला या आणखीन मुदत वाढ देऊ शिंदे समितीला. शंभूराज साहेबही फोनवर तसं बोलले की तिला वाढ देऊन मनुष्यबळही वाढवतो, अभ्यासकही वाढवतो त्यामधले, आणि सगळे दस्तावेजही शोधायला होतो की काही शोधले जात नाहीत असूनसुद्धा रेकॉर्ड तपासले जात नाहीत. त्याबाबत व्हॅलिडिटीचा एक विषय होता, तोही घेतला. तोही त्यांनी आता आम्ही सकाळ सूचना दिल्यात म्हणले की ते ताबडतोब करून घ्या. त्या सगळ्या आरक्षणाच्याच विषयावरती मी तर आता आपण साक्षीदार होता, त्यामुळे त्याच्यावरती जास्त बोललो. मला शंभूराजेंशी नेमकं काय बोललं की हे जे आत्ता सांगितलं मी तुम्हाला की व्हॅलिडिटीच लवकर दिलं जात नाही, जाणून बुजून अडवणूक केली जाते. रेकॉर्ड असून सुद्धा काही अधिकारी जाणून बुजून जिल्ह्यात महाराष्ट्रभर तपासत नाहीत. महाराष्ट्रातल्या कित्येक तरी जिल्ह्यात असं सुरू आहे, जसं की सोलापूर असन, कोल्हापूर असन, सातारा असन, सिंधुदुर्गाचा पट्टा असेल, शोधलं जात नाही जाणून बुजून. पुण्याचा काही भाग असेल, काही विदर्भामधले जिल्हे आहेत की काही जळगावकडं काही थोडं काही राहिलेले आहेत, नागपूर यवतमाळच्या साईड त्या पट्ट्याकडं हे शोधलं जात नाही मराठवाडा. मग त्यांनी सांगितलं की त्याही सूचना आम्ही दिल्या, पण मनुष्यबळ कमी पडतं हे लय महत्त्वाचं आहे. अभ्यासक कमी पडते हे पण महत्त्वाचं आहे. आणि शिंदे समितीने काम केलं तर खूप काही नोंदी आहेत, खूप काही रेकॉर्ड आहेत असे इथे सापडू शकते. जसं की देवस्थानाकडे आहेत ते ग्राह्य धरले पाहिजेत, जसं की त्र्यंबकेश्वरला 22 खोल्या सापडल्या होत्या पुरावे, हे असे सुद्धा. पण ते नुसतं कागदावर नको राहायला, ते प्रत्यक्षात उतरणं गरजेचं आहे. त्याबाबतही चर्चा झाली. त्यांनी सांगितलं सूचना दिल्यात आणि उद्याच्या कॅबिनेटमध्ये हे आम्ही सगळे विषय आता घेणार. मंगळवारी जी कॅबिनेटची मीटिंग होणार आहे त्यामध्ये स्पेसिफिक हा विषय चर्चेला जाणार आहे, सगळे सोयरेचा, त्याचबरोबर कुणबींच्या नोंदी संदर्भात. हो, असं म्हणले ते. उद्या सगळे विषय घेणार आहेत, रेकॉर्ड मागून घेणार आहेत, केसेसबद्दलचाही रेकॉर्ड मागून घेणार आहेत. हे सगळं ज्या आहेत, आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसात तुम्हालाही त्याची पूर्ण माहिती, म्हणजे काय म्हणू त्याला, काहीतरी शब्द वापरला पाहिजे इंग्लिशमध्ये, म्हणजे ते मला बी देणार लीक जी माहिती, समजा की इतकं आत्तापर्यंत ह्या 6-7 दिवसात मी काम केलंय आणि मी कंटिन्यू करणार आहे. म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा राजे साहेबांनी ते फोनवरती दाखवला आणि ते सत्य वाटलं. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.